नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार ही भांडी कशापासून बनलेली असतात? सर, ही भांडी लोखंड, स्टील, अल्युमिनियम अशा धातूंची बनलेली असतात. मुलांनो, ही भांडी अशा धातूंचीच का बनलेली असतात? आम्हाला माहित आहे. सांगा पाहू. सर, ही भांडी लवकर तापतात, त्यामुळे अन्न लवकर शिजते. म्हणजे हे पदार्थ उष्णतेचे सुवाहक आहेत. मुलांनो, कुकरची मूठ प्लास्टिकचीच का असते? सर, त्यामुळे कुकर आपल्याला पोळत नाही. म्हणजेच प्लास्टिक हे उष्णतेचे दुर्वाहक आहे. मुलांनो, आज आपण पदार्थाचा आणखी एक गुणधर्म आजच्या प्रयोगातून पाहणार आहोत. कोणता गुणधर्म आहे सर? तो गुणधर्म आपण प्रयोगातून शिकूया. हो सर, आम्हाला आवडेल. त्यासाठी आपण आजचा प्रयोग करूया. हो सर, करूया. चला तर मग वळूया आजच्या प्रयोगाकडे. चालेल तुम्हाला? हो चालेल, करूया प्रयोग. आजच्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य तुम्ही आणलत का? हो सर, आम्ही आणलंय. मग सांगा पाहू, कोणी कोणी काय काय आणलं? सर, मी भिंतीवरील घड्याळीचा सेल आणलाय. सर, मी LED बल्ब, वायर आणलं आहे. सर, माझ्याकडे खोरबर, पेन्सिल, खिळा आहे. सर, मी स्टीलचा चमचा, तांब्याची तार आणली आहे. ठीक आहे. श्रेया, आदिनाथ, तुम्ही आपल्या आजूबाजूला असलेल्या काही वस्तू घेऊन या. हो सर, आम्ही आणतो. श्रेया, आदिनाथ हे आणखी साहित्य आणण्यासाठी गेले आहेत. तोपर्यंत आपण आपल्या साहित्याविषयी चर्चा करूया. हो सर, नक्की करूया. LED बल्ब बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? हो सर, ते खूप छोटे छोटे लाईट असतात. सर, खेळण्याच्या कारला लाल पिवळ्या रंगाचे छोटे छोटे लाईट असतात. सर, काही फोटो फ्रेमला पण छोटे छोटे लाईट असतात. अगदी बरोबर. तुम्ही जे सांगताय ते LED लाईट आहेत. श्रेया, आदिनाथ हे साहित्य घेऊन आलेले आहेत. त्यांनी काय काय आणले ते पाहूया आपण. सर, मला बाहेर रबरी तुकडा, एक गजाचा तुकडा, खडा सापडला आहे. सर, मला वाळलेल्या लाकडाचा तुकडा, बांगडी, वायरचा तुकडा सापडलाय. खूप छान. चला सुरुवात करूया आजच्या प्रयोगाची. हो सर, करूया. त्यासाठी तुम्ही सर्व साहित्य समोर ठेवा. हो सर, हे घ्या साहित्य. खूप छान. मैथिली, अक्षरा, तुम्ही दोघी समोर या पाहू. हो सर. मैथिली, या 2 फूट वायरचे समान 2 तुकडे कर. सर, हे पहा, झाले 2 समान तुकडे. छान. मैथिली, अक्षरा, तुम्ही दोघींनीही वायरचा एक एक तुकडा घ्या. हो सर, घेतला. आता पुढे काय करायचं? तुम्ही दोघींनीही वायरच्या दोन्ही टोकाचे वेष्टन साधारणपणे 1 इंच काढा. हे पहा सर, दोन्ही टोकाचे वेष्टन काढले आहे. हो सर, यामधील तार दिसत आहे. अक्षरा, तू LED बल्ब घे. हो सर, हा पहा घेतला. आता पुढे काय करायचे आहे? अक्षरा, LED बल्बला 2 तार आहेत. या दोन्ही तारा विरुद्ध दिशेला वाकव. हो सर. ठीक आहे. अक्षरा, तुझ्याकडील एक वायर घे. त्याचे एक टोक LEDच्या एका तारेला जोड व ते वायर सेलो टेपने घट्ट चिटकव, जेणेकरून तो निघणार नाही. हो सर, मी करते. हे पहा, झाले जोडून. अक्षरा, तू योग्य पद्धतीने जोडणी केली आहेस. सर, या दुसऱ्या वायरचे काय करू? तू या दुसऱ्या वायरच्या तुकड्याचे 2 समान भाग कर आणि राहिलेल्या टोकाचे वेष्टन साधारणपणे 1 इंच काढ. हो सर, समजलं मला, मी करते. हे पहा, झालं. पुढे काय करू? आता एक वायर घे. त्याचे एक टोक LEDच्या दुसऱ्या तारेला जोड व ते वायर सेलो टेपने घट्ट चिटकव, जेणेकरून तेही वायर निघणार नाही. हो सर, मी करते. आता पुढे काय? रोशनी, आता घड्याळामध्ये वापरतात तो पेन्सिल सेल घे. तू आता LEDच्या दुसऱ्या तारेला जोडलेले वायर सेलच्या धन टोकाला जोड व ते वायर सेलो टेपने घट्ट चिटकव, जेणेकरून ते निघणार नाही. मी वायर धन टोकाला जोडले आहे.
आता या दुसऱ्या शिल्लक वायरच्या तुकड्याचे काय करू? त्या वायरचे एक टोक शेलच्या ऋण टोकाला जोड व ते वायर सेलो टेपने घट्ट चिटकव, जेणेकरून तेही निघणार नाही. हो सर, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जोडते. सर, वायर जोडून झाले. मैथिली, अक्षरा, तुम्ही विद्युत परिपथाची जोडणी योग्य प्रकारे केली आहे. थँक्यू सर. वेलकम. आता लाईट लागणार आहे का? त्यासाठी आपल्याला कृती करून पाहावी लागेल. बरे सर. आदिनाथ, तू समोर ये आणि वायरचे खुले 2 तार एकमेकांना लाव. काय होते ते पाहू. सर, लाईट लागला की. म्हणजेच मुलांनो, आपल्या विद्युत परिपथाची जोडणी पुढील कृतीसाठी परिपूर्ण आहे. असं आहे तर आता पुढे काय करायचे? प्रतीक आणि रोशनी, तुम्ही तयार राहा. हो सर, आम्ही तयार आहोत. काय करायचे आहे? प्रतीक, तू खोड रबर घे आणि खुल्या 2 वायर खोड रबरच्या दोन्ही टोकाला धर आणि काय होते ते पहा. हो सर. सर, एलईडी लागला नाही. रोशनी, तू काच घे आणि खुल्या 2 वायर खोड काचेच्या दोन्ही टोकाला धर आणि काय होते ते पहा. हो सर. सर, एलईडी लागला नाही. सर, असं कसं झालं? सुरुवातीला एलईडी लागला, पण खोड रबर आणि काच यावर वायर धरले तर लाईट लागला नाही. ठीक आहे, आता आपण पुढची कृती तूच कर पाहू. मी करते, पण मी खिळा घेऊन करू का? श्रेया, तू खिळा घे आणि खुल्या 2 वायर खिळ्याच्या दोन्ही टोकाला धर आणि काय होते ते पहा. हो सर. अरे वा सर, खिळा घेतल्यामुळे एलईडी लागला. आदिनाथ, तू तांब्याची तार घे आणि खुल्या 2 वायर तांब्याच्या तारेच्या दोन्ही टोकाला धर आणि काय होते ते पहा. हो सर. सर, आता आपण एलईडी लागला. सर, खिळा आणि तांब्याची तार घेतली तर एलईडी लागला, पण खोड रबर आणि काच घेतला तर एलईडी लागला नाही. असे का? त्यांना विजेचे सुवाहक म्हणतात आणि त्या पदार्थामधून विद्युत प्रवाह जात नाही, त्या पदार्थांना विजेचे दुर्वाहक म्हणतात. आता समजलं. या उरलेल्या साहित्याची कृती आम्ही करून पाहतो सर. ठीक आहे, तुम्ही कृती करा. आजचा प्रयोग समजला का सर्वांना? हो सर, समजला. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि उत्तरे शोधा, म्हणजे सरावासाठी सोपं जाईल. प्रश्न क्रमांक 1,